नमस्कार मंडळी. श्री दत्तगुरूंच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री गुरुचरित्राच्या पवित्र ग्रंथात प्रत्येक अध्याय हा भक्तांना मार्गदर्शन करणारा, संकटातून बाहेर काढणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा आहे. आज आपण श्रवण करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 4. हा अध्याय आपल्याला सांगतो गुरुभक्ती, श्रद्धा आणि गुरूंच्या कृपेने कसा भक्ताचा उद्धार होतो. चला तर भक्तिभावाने अध्याय सुरू करूया. अध्याय 4 प्रारंभ. एकदा नामधारकाने सिद्धमुनींना नम्रतेने विचारले, हे गुरुदेव, श्री गुरूंचे अवतार, त्यांची लीला आणि त्यांच्या भक्तांचे उद्धार तुम्ही सांगत आहात. हे सर्व ऐकून माझे मन अतिशय आनंदित झाले आहे. परंतु मला अजून एक शंका आहे. गुरूंची सेवा आणि गुरुभक्ती केल्याने नेमके काय फळ मिळते आणि गुरूंच्या कृपेने भक्तांचे जीवन कसे बदलते. नामधारकाचा हा प्रश्न ऐकून सिद्धमुनी प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे नामधारका, तू अतिशय सुंदर आणि गूढ प्रश्न विचारलास. गुरुभक्तीचे फळ हे अमर्याद आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात गुरु येतात त्या व्यक्तीचे भाग्य जागृत होते. गुरु म्हणजेच परब्रह्माचे साक्षात रूप. गुरुभक्तीचे महत्व सिद्धमुनी पुढे सांगू लागले, हे नामधारका, ज्या व्यक्तीने गुरूंना शरणागती पत्करली, ज्याने अहंकार सोडला, ज्याने पूर्ण विश्वास ठेवला, त्या भक्ताचे सर्व पाप नष्ट होतात. गुरूंची कृपा झाली की दरिद्र श्रीमंत होतो, दुःखी सुखी होतो, अज्ञानी ज्ञानी होतो आणि भटकणारा जीव मुक्तीच्या मार्गावर येतो. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे फक्त मनुष्य नाही. गुरु म्हणजे ज्ञानाचा सूर्य. जसा सूर्य अंधार दूर करतो तसा गुरु अज्ञानाचा अंधार दूर करतो. सिद्धमुनी म्हणाले, गुरूंचे स्मरण केले तरी पाप नष्ट होते. गुरूंचे नाम घेतले तरी भय दूर होते. गुरूंची सेवा केली तर जीवन धन्य होते. गुरूंच्या कृपेची कथा. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, मी तुला एक प्रसंग सांगतो. पूर्वी एक ब्राह्मण होता. तो अत्यंत गरीब होता. त्याच्या घरी अन्न नव्हते, वस्त्र नव्हते, सुख नव्हते. तो दुःखी होऊन देवदेवतांची पूजा करत होता, परंतु त्याला काहीच फल मिळत नव्हते. एक दिवस त्याला एका संत पुरुषांची भेट झाली. त्या संतांनी त्याला सांगितले, तू गुरु शोध, गुरूंची सेवा कर, तुझे सर्व दुःख दूर होईल. गुरूंची सेवा. तो ब्राह्मण गुरूंच्या शोधात निघाला. बराच काळ भटकून अखेर त्याला एक महान गुरु मिळाले. तो त्यांच्या चरणी पडला. तो म्हणाला, गुरुदेव, मी गरीब आहे, दुःखी आहे, माझे जीवन व्यर्थ झाले आहे, माझ्यावर कृपा करा. गुरूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. ते म्हणाले, तू माझी सेवा कर, तुझा उद्धार होईल. भक्तीची परीक्षा. ब्राह्मण गुरूंची सेवा करू लागला. तो आश्रमात काम करू लागला. झाडू मारणे, पाणी आणणे, लाकूड आणणे, गुरूंची पूजा करणे. तो हे सर्व आनंदाने करत होता. कधीही तक्रार नाही, कधीही थकवा नाही, कारण त्याच्या मनात श्रद्धा होती. गुरुकृपा. एक दिवस गुरूंनी त्याला बोलावले. ते म्हणाले, हे भक्त, तुझी सेवा, तुझी श्रद्धा आणि तुझा विश्वास पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुझे सर्व दुःख आता दूर होईल. गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि आश्चर्य, त्या दिवसापासून त्याच्या घरी अन्न येऊ लागले, धन येऊ लागले, सुख येऊ लागले. तो दरिद्री ब्राह्मण समृद्ध झाला. गुरुभक्तीचे फळ. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, ही आहे गुरुभक्तीची शक्ती. देव प्रसन्न होण्यासाठी काळ लागतो, परंतु गुरु प्रसन्न झाले की क्षणात जीवन बदलते. अंतिम उपदेश. सिद्धमुनी म्हणाले, म्हणून हे नामधारका, तू नेहमी गुरूंचे स्मरण कर, गुरूंची सेवा कर, गुरूंच्या चरणी श्रद्धा ठेव. गुरुच तारणहार आहे, गुरुच मुक्तीचा मार्ग आहे. अध्याय 4 समाप्ती. नामधारकाने नम्रतेने मस्तक झुकवले. तो म्हणाला, गुरुदेव, आज मला समजले, गुरुच सर्वस्व आहे. असे म्हणत त्याने गुरूंना प्रणाम केला. मंडळी, श्री गुरुचरित्र अध्याय 4 आपल्याला सांगतो, गुरुभक्ती म्हणजे जीवनाचा उद्धार, श्रद्धा म्हणजे गुरुकृपेचा मार्ग, सेवा म्हणजे भक्तीचे फल. जर तुम्हाला गुरूंची कृपा हवी असेल, दररोज गुरुचरित्र श्रवण करा. श्री दत्तगुरू तुमच्या